रवैया थम गई मंदार मिली। बचपन से ही बड़े भाई ने हम सबको पाल के बड़ा किया है, बहुत दुख होता है। तलक आंधियां पानी संग बड़ी। भाई मेरे लिए लड़का ढूंढ रहे हो क्या? अगर मैं चली गई तो आपको कौन देखेगा? इन पैरों के नीचे हो भूमियां। तेरी शादी होगी, बच्चे होंगे, तू बहुत खुश रहेगी, तो ही हमारा एक परिवार बनेगा। तेरी जमीयत को ये कारवां चल रहा। अक्षरा, तुम्ही आजपासून माझ्यासाठी लय काय काय केलंय बघा, पर मला तुमच्यासाठी काय बी करता आलं नाही। उलट माझ्या कुठल्या तरी चुकीची शिक्षा तुम्ही विनाकारण भोगली आहे। नका ना करू आता तो विचार। अहो असं कसं, किती बी नाही म्हणलं ना तर बी तो विचार मनात येतोच बघा। पण मला आहे ना हे समजा पुसून टाकायचं आहे। तुम्ही कायम आनंदात सुखात राहावं असं मला वाटतं, आणि म्हणूनच तुमच्या वाढदिवसानिमित्त मी हे समज केलंय बघा। खरंच तुम्ही खूप काय काय केले तो आज, पण तुम्हाला एक सांगू का, खरंच या सगळ्या गोष्टींपेक्षा प्रेमाचा एक क्षणही पुरेसा असतो। प्रेम आपण निघूया? नाही नाही थांबा, अजून एक महत्वाची गोष्ट द्यायची राहिली। हे घ्या, तुमच्या आजच्या खास दिवशी माझ्याकडनं गिफ्ट। काय गरज होती याची? अहो असं कसं, तुम्ही घेतलंच पाहिजे, घ्या की। बर, थँक्यू। अहो असं काय करताय, उघडून बघा की, त्याशिवाय बर्थडे कसं पूर्ण होणार आहे? घरी जाऊन बघू? नाही नाही नाही, आजचाच उघडा माझ्या समोर, उघडा उघडा। अहो पण अहो घ्या। एक मिनिट, आईंचा आहे। हा आई बोला। अक्षरा, अगं कुठे आहेस? आई ते जरा बाहेर आले होते। सुंदर भेटला ना? हो, हे काय माझ्या सोबतच आहेत। आणि मी तुला सांगितलं होतं, तुम्ही दोघं बी जोडीनं देवीचं दर्शन घेऊन या, लक्षात आहे ना? हो हो आई, आई लक्षात आहे, आम्ही जाऊ दर्शनाला। हा बर, आणि लवकर या घरला, आम्ही सगळे वाट बघतोय। हा हो आई, येतो। ठेवते। अहो चला ना, आपण देवळात जाऊन येऊ पटकन, चला। अक्षराने हे गिफ्ट उघडून नाही बघितलं तर माझं समजा प्लॅन बोंबलेल। अहो ऐका की, ते पाकिट तरी उघडून बघा। हे हा हा तेच। मायला हे पोलीस आले कसे नाहीत अजून? अक्षरा, तुम्ही जगात भारी आहे। मी तुम्हाला लय त्रास दिला, तुमच्या संग माणुसकी सोडून वागलो, तरी बी तुम्ही मला एका शब्दाने काय बी बोलला नाही, मला समजून घेतलं। खरंच लय भारी आहे तुम्ही। तुम्ही अशी माझी काळजी घेताय ना, त्याच्यामुळं मी तुमचा विचार करायला लागलो आहे, तुमच्या प्रेमात पडलो आहे मी। तुम्ही माझं प्रेम समजून घेशीला ना?
आयुष्याची नव्यानं सुरुवात करायची आहे तुमच्या संग. हे पत्र जरी मी लिहिलं नसलं तरी यातली प्रत्येक भावना माझी आहे. अक्षरा, मी तुमच्या प्रेमात पडलो आहे. 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 मी तुमच्या प्रेमात जीव जळलाय तुमच्या. काय झालं? आवडलं नाही का तुम्हासनी? अहो, काही काय विचारताय? तुम्ही खरंच आज माझा हा दिवस खूप खास बनवलाय. थँक्यू. तुम्ही म्हणालात ना तसं आई अंबाबाईचा आशीर्वाद घेऊ आणि पुन्हा एक नवीन सुरुवात करूयात. चला. थांबा सगळे, कोणीही जागेवरून हलायचं नाही. हॉटेलची झडती घ्यायची आम्हाला. सर काय झालंय? आम्हाला खबर मिळाली आहे की तुमच्या या हॉटेलमधून नशेच्या वस्तूची तस्करी केली जाते. काय? हो, तुम्हाला काहीतरी चुकीची खबर मिळाली आहे. इथे असं काही चालत नाही. ते चेक केल्यानंतर कळेलच. चव्हाण, सगळ्यांना नीट चेक करा. यस सर. हरी अप. सुंदर, तुझ्या अक्षराच्या वाढदिवसाचा बँड बाजा मी वाजवणार आहे आणि आता कसे फटाके फुटतात ना बघच. चव्हाण. यस सर. यांना पण चेक करा. अहो, पण यांनी काहीच केलेलं नाहीये. ते चेक केल्यानंतर कळेल. सर काहीच नाही आहे. पाणी. शरू, अगं अक्षरान सुंदरचा काय पत्ता? अजून आले नाहीत घरला? नाही ना. अगं पण लई वेळ झाला त्यांना. एव्हाना यायला हवे होते. एक काम कर, फोन करून विचार बरं. हा, कशाला? म्हणजे ते येतीलच इतक्यात. आपण थोडा वेळ वाट बघूयात. अगं मी म्हणतेय ना बघ, फोन कर. हो, ते गाडीवर असतील ना, त्यांना रिंग ऐकू नाही येणार. शरू, काय चाललंय? मी आज तुला फोन करायला सांगतेय, तू करत नाहीयेस. काही लपवतेस का माझ्यापासून? नाही नाही, लपवत नाही. ते आज ताईचा बर्थडे स्पेशल असणार आहे. स्पेशल म्हणजे काय? म्हणजे ताईचं बर्थडे सेलिब्रेशन झालं ना की जीजू ताईला प्रपोज करणार आहेत. अगं वेडाबाई, हे लपवतात होय?
अगं किती आनंदाची बातमी आहे. शेवटी अक्षरानं सुंदरचं प्रेम जिंकलंच. आई अंबाबाईचीच कृपा आहे बघ. तिच्याच कृपेनं या दोघांची जोडी पुन्हा एकदा जुळून येते. आता या दोघांचा संसार सुखाने होऊ दे म्हणजे झालं. माझी पण तीच इच्छा आहे. आणि ते तुमच्यापासून लपवत नव्हते, पण हा सगळा जीजूंचा प्लॅन होता ना, त्यांनी सांगितलं होतं कोणाला सांगू नको. ठीक आहे, कळतंय मला. नाही हे नाही घ्यायचं तुम्ही. अहो नाही नाही, मी ह्याला कोणाला हात लावू देणार नाही. हे बघ, पोलिसांच्या तपासात अडथळा आणू नको. मी सांगते ना तुम्हाला, द्या त्यांना ते. अहो अहो पण हे तुमच्यासाठी आहे आणि असं मी कोणाला बी हात लावू देणार नाही. अहो द्या. अहो चेक करा चव्हाण. सर यात तर चॉकलेट आहेत. चॉकलेट? चॉकलेटसाठी इतकी घालमेल? नाही, नीट चेक करा. हो सर, यात फक्त चॉकलेटच आहेत. हे काय नशेच्या वस्तू? ते काय असतंय? बोळा बनतोयस? जवान. येस सर. याला कस्टडीमध्ये घ्या. अहो अहो ते त्यांचं नाही. अहो मी काय नाही केलं. अहो ऐका ना, अक्षर सांगत नाही. अहो ऐका ना, मी काय नाही केलं. अहो ऐका ना, अहो अक्षर तुम्ही तरी सांगा. सोडा ना प्लीज त्यांना. अगं जरा बघ तर कोणाचा फोन आहे. ताईचाच फोन आहे. दे. आपण ना नाटक करूया थोडं. तिला ना तुम्ही सांगू नका तुम्हाला प्लॅन बद्दल कळलंय ते. तुम्ही उलट त्यांच्यावरती चिडा लेट झाले म्हणून. हा हा, असंच करूया. जरा अक्षराची मज्जा घेऊया. अक्षरा, काय ग, कुठे आहेस? आई अक्षरा, अगं काय झालं? रडते काय आहेस तू? आई आई आम्ही हॉटेल मधुबन मध्ये आलो होतो. आई ते सुंदरना पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेले. अक्षरा, तू शांत हो बाळ. असं कर, तू पोलीस स्टेशनला जा, आम्ही बी येतोच तिकडं. हो आई, मी इकडेच. तुम्ही प्लीज लवकर या. काय झालंय? ताई बरी आहे ना?
काय झालंय? काय झालंय एकदा सांगता का प्लीज? तुम्ही कुठे निघालाय? शरू अगं काय सांगू, सुंदरला पोलिसांनी अटक केलीये. काय? वहिनी आता यो काय बनवा? हा काय झालं सुंदरला? आता काय मागे लागलंय त्याच्या? ते काय बी तिथं गेल्याशिवाय कळणार नाही. मला निघायला हवं. वहिनी मी अभी येतो तुमच्या संग. चला लगेच निघू. मी पण येतो तुमच्या सोबत. नको शरू, तू घरीच थांब ताईंजवळ. घरी बी कोणीतरी असणं गरजेचं आहे. बरं पण आम्हाला कळवत राहा. वय वय, चला निघूया. आत्या देवी आई सुंदरला सुखरूप ठेव आणि त्याला लवकरात लवकर घरला परत आण. आता कुठं सुखाचे दिवस आले होते या घरात, अंतवर हे संकट उभं राहिले. काय बी अभद्र घडू देऊ नगस. आता ताकद नाही सहन करायची. हो साहेब, अहो साहेब ऐका की माझं. अहो मी खरंच काय केलं नाही. अहो मी निर्दोष आहे. अहो तुम्ही मला काय आड करून आहे ना, तिथं खरा गुन्हेगार बाहेर फिरत असेल बघा. अहो मी खरंच सांगतोय, मी काय बी केलं नाही. अहो साहेब ऐका की माझं. अहो मी आहे की शपथ घेऊन सांगतो, मी फक्त माझ्या बायकोचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्या हाटलाच गेलो होतो. अहो ऐका की साहेब माझं. आवाज बंद कर. चल आम्हाला आमचं काम करू दे शांतपणे. अहो साहेब मी खरंच सांगतो, अहो मी निर्दोष साहेब. मी काय बी केलं नाही. तुम्ही माझ्या आईला म्हणजे वसुंधरा सूर्यवंशींना फोन करून विचारावं. अहो मी खरंच काय केलं नाही आहे. अहो ऐका ना साहेब. एक आपे अहो इन्स्पेक्टर साहेब तोंड बंद ठेवायचं. उगाच वचवच करू नकोस, नाहीतर उभा आडवा सोलवटून काढी. कळलं ना? अक्षरा अक्षरा अहो 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 तुम्ही तरी यासनी समजून सांगा की. अहो मी काय बी केलं नाही, मी निर्दोष आहे. आणि ते पाकिट ना ते माझं नाही आहे. अहो ते माझ्याकडे कसं आलं ना खरंच मला माहित नाही. अहो ऐका की यासनी समजून सांगा ना, सोडायला सांगा ना मला. तुम्ही शांत व्हा आधी. हे बघा मला माहितीये तुम्ही काही चुकीचं केलेलं नाहीये. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास. तुम्ही शांत राहा. मी साहेबांशी बोलून येते. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? मी तुम्हाला काही होऊ देणार नाही. माझा स्वतःपेक्षा बी जास्त विश्वास आहे तुमच्यावर. अहो आज तुमचा वाढदिवस साहेब, आणि म्हणून मी माझ्या मनातलं प्रेम व्यक्त करणार होतो. तुमचा आजचा दिवस खास बनवणार होतो बघा. असू दे हो, तुम्ही आता त्याचा नका ना विचार करू. याही संकटातनं आपल्याला आई अंबाबाई बाहेर काढेल, लवकर काहीतरी मार्ग दाखवेल, मला खात्री आहे. तुम्ही काळजी नका करू. मी आलेच. सर यांनी काही चुकीचं काम केलेलं नाही. मी तुम्हाला खात्रीने सांगू शकते. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज आमचा? मला सांगा, तुम्ही याची इतकी खात्री कशी देऊ शकता? तुम्ही गुन्हेगाराची बाजू मांडता. कोण आहे हा तुमचा? अहो मी बायको आहे त्यांची, म्हणून तर इतक्या खात्रीने सांगू शकते की हे कुठलंच काम चुकीचं नाही करू शकत. प्रत्येक बायकोला आपला नवरा हा सज्जनतेचा पुतळा वाटत असतो, पण नवरा बाहेर काय गुण उधळतो हे तिला माहित नसतं. हे बघा साहेब, मी यांची बायको म्हणून नाही बोलते. तुम्ही अख्ख्या कोल्हापुरात कोणाला जरी विचारलत ना, तरी सगळे हेच सांगतील की हे असं चुकीचं काम कधीच करू शकत नाही. तुमचा नवरा नशेच्या पदार्थाची तस्करी करताना सापडला, आणि तो फार मोठा गुन्हा आहे. आता या गुन्ह्यासाठी कोर्ट जे शिक्षा देईल ती त्याला मान्य करावी. यात आम्ही काहीही करू शकत नाही. मान्य मला यांच्याकडे नशेचा पदार्थ सापडला, याचा अर्थ असा होत नाही की ती त्यांची आहे.
ती त्यांच्याकडे कशी आली आम्हालाच कळत नाहीये. नक्कीच त्यांना कोणीतरी अडकवण्याचा प्लॅन करते, फसवतायत हो त्यांना कोणीतरी. हे बघा मॅडम, तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते तुम्ही कोर्टात सांग. आम्हाला तुमचा नवरा पुराव्यानिशी सापडला म्हणून त्याला आम्ही अटक केली. सर, काही दिवसांपूर्वी यांचा ऍक्सिडेंट झाला होता आणि त्यामध्ये यांची स्मृती गेली. हवं तर मी तुम्हाला रिपोर्ट्स दाखवते. हो, एकदा बघा ना त्यांच्याकडे. तुम्हाला वाटतं का ते असं काहीतरी करू शकतील? सगळे गुन्हेगार असेच असतात दिसायला, साधे सुध, पण त्याच्या चेहऱ्यावर जाऊन चालणार नाही, कारण त्याच्या मागे लपलेला असतो त्यांचा खरा गुन्हेगारी चेहरा आणि तो अचानक बाहेर येतो. आणि हे कळणे एवढा अनुभव आहे आम्हाला. तुम्ही ज्या वृत्तीच्या माणसांबद्दल बोलताय ना, ती माणसं आणि ह्यांच्यात खूप फरक आहे. ती माणसं एकीकडे आणि हे एकीकडे. मॅडम, खूप झालं. हे बघा, तुमचा नवरा रंगेहात पकडला गेलाय आणि त्याची सुटका अवघड आहे. प्लीज आमचा वेळ वाया घालवू नका. तुम्ही बाहेर जाऊन बसा प्लीज. आपण मी तुम्हाला सांगतोय ना, तुम्ही बाहेर जाऊन बसा प्लीज. बाहेर.